टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मोबाईल लुटणाऱ्या टोळीला धुळे एलसीबीच्या बेड्या। कोरोनामुळे श्री एकविरा देवीचा उत्सव साध्या पद्धतीने। सामाजिक अंतर ठेवत श्री अग्रसेन महाराजांना शतकोटी अभिवादन। लक्ष्मी बम या चित्रपटावर बंदी आणा राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदेंची मागणी। धुळ्यात छत्रपती महाराज अग्रसेन हॉलचे उद्घाटन। समाज भवनास ताबा घेणाऱ्या अतिक्रमास हटवल्याने धुळ्यात चर्मकार बांधवांमध्ये आनंदोत्सव। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची वर्णी। स्वर्गीय संजय जयस्वाल यांच्या पुण्यस्मरणार्थ धुळ्यात वृद्ध महिलांना साड्या व पुरुषांना ड्रेसचे वाटप। मोहरम निमित्त धुळ्यात भव्य भंडारा। कोरोनामुळे देवीच्या मूर्ती विक्रेत्यांना फटका। आणि धुळ्यात जय हिंद फ्रूट अँड ड्राय फ्रुट्सचे दिमाखात उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। रस्त्यावर पायी चालणाऱ्या लोकांना धमकावून मोबाईल पळवणाऱ्या टोळीच्या मुसक्या धुळे एलसीबीच्या पथकाने आवळल्यात। मोबाईल चोरांच्या टोळीतील तिघांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून मोबाईल हँडसेटसह 64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्रेरणा सोसायटी वाडीभोकर रोड देवपूर धुळे येथे राहणारे विजय आनंदराव वाघ हे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दुचाकीने वडेल गावाकडे जात असताना तिघ अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 2200 रुपयांची रोकड आणि मोबाईल असा एकूण 7,200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। या संदर्भात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा समांतर पद्धतीने एलसीबी देखील तपास करीत होती। त्यात एलसीबीच्या तपासात सोनू रामू मरसाळे राहणार नगावबारी देवपूर धुळे याचे नाव पुढे आले व त्याचा साथीदार मनोज भालेराव धनराज वाघ हे मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात असल्याचे तपासात निष्पन्न झाले व दिनांक 15 रोजी रात्री तिघांना एलसीबीने ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 34,200 रुपये किमतीचे 4 मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली MH41 N8799 या क्रमांकाची दुचाकी असा एकूण 64,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई पोलीस अधिकारी चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय शिवाजी बुधवंत, एपीआय उमेश बोरसे, हेड कॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, संजय पाटील, महेंद्र कापुरे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील, चेतन कंखरे आदींनी केली। दिनांक 3/10/2020 रोजी विजय वाघ हे त्यांच्या स्वतःच्या मोटरसायकलवरून वडील गावी जात असताना त्यांना 3 अनोळखी इसमांनी मोटरसायकलवरून अडवून त्यांना चाकूच धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील एक मोबाईल आणि 2200 रुपये रोख असा एकूण 7,200 रुपयाचा मुद्देमाल जबरी निसकावून नेला होता। त्या संदर्भात देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला रॉबरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने देवपूर पश्चिम सोबतच धुळे एलसीबीचे अधिकारी व कर्मचारी समांतर तपास करत असताना माहिती भेटली की सुनील रामू मरसाळे नगावबारी यांनी त्याच्या 2 साथीदारासह सदरचा गुन्हा केलेला आहे। काल रात्री त्यांना सुनील मरसाळे आणि त्याचे 2 साथीदार आहेत मनोज भालेराव आणि धनराज वाघ यांना ताब्यात घेतलं। विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्या गुन्ह्यातल्या मोबाईल व्यतिरिक्त आणखी 3 असे एकूण 4 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे। आरोपीला पुढील तपासकामी देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि आरोपीकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाचा आदर राखत यंदा साध्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा होणार आहे। त्यामुळे भाविकांना दर्शनाची गैरसोय होऊ नये यासाठी धुळे शहरातील श्री एकविरा देवीच्या मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे। आज श्री एकविरा देवी व रेणुका माता ट्रस्ट धुळेतर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने सकाळी पूजा अर्चा करून घटस्थापना करण्यात आली व श्री एकविरा देवीची आरती करण्यात आली।
त्यानंतर 21 फूट उंचीचा तयार करण्यात आलेल्या पितळी रथाचे उद्घाटन करून भाविकांच्या दर्शनासाठी उभा करण्यात आला होता। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे। भाविकांना दर्शनासाठी नदीकाठावर लाईव्ह व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती श्री एकविरा देवी मंदिराचे अध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी दिली। एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळेच्या वतीने आज आई भगवती एकविरा माता महाराष्ट्रातले 5वे शक्तीपीठ मानले जाणारे श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली। पहाटेपासून भाविकांची गर्दी होत होती, पण मंदिर शासनाने मंदिर उघडण्याला परवानगी न दिल्यामुळे मंदिर बंदच आहे। भाविक बाहेर पायरीवरनं दर्शन घेऊन जात आहेत आणि मंदिर असं ओसाड झालेलं आहे। दरवर्षी हा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि पहाटे 24 तास मंदिर खुलं ठेवून ह्या मंदिरात 24 तास अशी वर्दळ असते भाविकांची। लांबून भाविक येतात, इतर प्रांतातनं भाविक येतात। पण आज या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातले मंदिरे बंद ठेवून सगळे मंदिरांचं अगदी हे झालेलं आहे। अगदी सुटसुकाट वाटतंय आणि उत्सव असून उत्सवासारखं वातावरण नाही। नाहीतर दरवर्षी पावसाळ्यानंतर येणारा हा जो उत्सव आहे 10 दिवसाचा, हा प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला लहान मोठ्यापासून सगळ्यांना आनंददायी देणारा उत्सव असतो हा। पण ह्या उत्सवात ह्या वेळेला कोरोनाने आणि शासनाने त्याला बंदी घातल्यामुळे तो आज उत्सव साध्याप्रमाणे मंदिरात साजरा केला जात आहे। रोज मंदिरात पूजा अर्चा नंतर सोपस्कार जे आहे, प्रत्येक प्रहरीचे सोपस्कार, प्रत्येक प्रहरीचे वेगवेगळे सोपस्कार आहेत। ते सोपस्कार हे फक्त मंदिरातले पुजारी एकटे करतात। आरती 5 वेळा होते, 5ही वेळच्या आरत्या फक्त एकटे मंदिरात पुजारी करतात आणि भाविक अगदी बाहेर घाटावर उभे राहून लांबून दर्शन घेतात आणि भाविकही नाराज आहे, आई भगवतीही नाराज आहे। असं या शासन आणि कोरोनामुळे या गोष्टी झाल्यामुळे खूप वाईट वाटतंय आणि हा कोरोना कसा जाईल याकरता भाविक मन्नत करायला येतात आणि पायरीवरून मन्नत करून जातात। तरी शासनाने आज नाही काही झालं आहे तरी उद्या तरी परवानगी द्यावी आणि मंदिर उघडायला परवानगी दिल्यानंतर नक्कीच हा कोरोना महाराष्ट्रातनं जाईल, अशी मला आईचरणी प्रार्थना करतो आणि होईल। धन्यवाद। अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत अग्रसेन महाराज यांची जयंती यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। यावेळी समाज बांधवांनी सामाजिक अंतर ठेवून श्री अग्रसेन महाराज यांना अभिवादन केले। प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या श्री अग्रसेन महाराज यांची जयंती यावर्षी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील श्री अग्रसेन महाराज पुतळ्याला सामाजिक अंतर ठेवून अभिवादन करण्यात आले। यावेळी ध्वजारोहण व आरती करण्यात आली व याचा मान अर्चना हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय अग्रवाल यांना देण्यात आला होता व या कार्यक्रमास अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विनोद प्रभुदयाल अग्रवाल यांचे सहकार्य लाभले। अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विनोदजी अग्रवाल यांच्यासोबत मी आहे इथे। मी माझी अध्यक्ष आहे आणि या वर्षी 5144वी जयंती ही अग्रसेन महाराजांची आहे। हे अग्रसेन महाराज जे आहेत ते रामाचे वंशज होते आणि आमचे कुलपती आहेत ते, म्हणजे त्यांचे आम्ही वंशज आहोत। असा हा अग्रवाल समाजवादावर आधारित 1 वीट आणि 1 रुपया त्यांच्या राज्यात कोणीही बाहेरचा माणूस आला तर त्याला दंडक होतं की सगळ्यांनी म्हणजे त्या यांच्यात राहणाऱ्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने नवीन आलेल्या माणसाला 1 वीट आणि 1 रुपया द्यावा, म्हणजे तो सगळ्यांच्या बरोबरीचा तेथे होऊन जायचा। हे समाजवाद त्यांनी 51 वर्षापूर्वी स्थापन केलेलं आहे। असे आमचे अग्रसेन महाराज यांच्या या कोरोनामुळे आम्ही फार साध्या पद्धतीने साजरा करत आहोत। आपण सगळं आलं त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदू समाजात पूजनीय समजल्या जाणाऱ्या लक्ष्मी देवीचा अवमान करणाऱ्या तथा लव जिहादला प्रोत्साहन देणाऱ्या लक्ष्मी बम
या प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटाला प्रतिबंध घालावे या आशयाची मागणी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी केली आहे। दीपावली या सणाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय कुमार यांचा लक्ष्मी बम हा हिंदी चित्रपट दिनांक 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे। मात्र सदर चित्रपटाचे नाव दीपावलीच्या पृष्ठभूमीवर तथा हेतुतः लक्ष्मी बम या नावाने ठेवण्यात आले आहे। मात्र आपली पहिली आपत्ती या चित्रपटाच्या नावाने असल्याने आज समस्त हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत। त्यासाठी लक्ष्मी बम या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी केली आहे व शिंदे यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांकडेही अधिक माहिती दिली आहे। पुढील महिन्यामध्ये 9 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी बॉम्ब नावाचा एक सिनेमा प्रदर्शित होतो आहे आणि या सिनेमाला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही विरोध करतो आहोत। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की या चित्रपटाचं जे नाव आहे ते आमच्या एका परम आदरणीय अशा माता लक्ष्मी देवीचं आहे। लक्ष्मी देवी आणि बॉम्ब या गोष्टीचा कुठे संबंध जोडला जातो आहे? एकीकडे बॉलिवूडच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळत असताना अशा परिस्थितीमध्ये या सिनेमाच्या माध्यमातून देखील त्या सिनेमाचा नायक जो आहे हा मुस्लिम नाव असणारा आणि त्याची नायिका ही हिंदू नाव असणारी घेतलेली आहे। वस्तुतः प्रेमाला धर्म नसतो असं सांगितलं जातं, परंतु हीच गोष्ट बॉलिवूड फातिमा बॉम्ब नावाने करायला तयार आहे का? हीच गोष्ट कुठेतरी अमीना बॉम्ब नावाने करायला तयार आहे का? प्रत्येक वेळी हिंदू देवतांचा अपमान, हिंदू धर्माचा अपमान हे बॉलिवूडचं नेमकं षडयंत्र काय आहे? आणि दुसरा माझा मुद्दा आहे तो आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आव्हान। माझा त्यांना हा प्रश्न आहे की ज्यावेळी मोहम्मद मेसेंजर द गॉड हा ज्यावेळी सिनेमा भारतामध्ये प्रदर्शित होणार होता त्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्र्यांनी स्वतः दखल घेतली आणि केंद्राला पत्र पाठवलं की यामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातील। तुम्हाला जर ह्या देशातल्या अल्पसंख्य मुसलमानांच्या भावनांची एवढी जर चिंता असेल तर मग देशामध्ये 100 कोटी हिंदू राहतात, त्यांच्या देखील धर्मभावना याविषयी का विचार करत नाही आपण? आणि म्हणून या चित्रपटाला आमचा विरोध असेल आणि आमची मागणी आहे की सरकारने याची त्वरित दखल घेऊन या चित्रपटावरती बंदी आणावी आणि अशा प्रकारचं हिंदू धर्मातल्या कुठल्याही देवतेचं अशा प्रकारे विडंबन होऊ देऊ नये, अन्यथा हिंदू जनजागृती समिती याला प्रखरपणे विरोध करेल अशी आम्ही आत्ताच चेतावणी देऊन ठेवतो आहोत। धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तथा शिवाजी रोड लगत उभारण्यात आलेल्या छत्रपती महाराजा अग्रसेन हॉलचेही उद्घाटन आज करण्यात आले। सदर हॉलचे उद्घाटन धुळ्यातील बीएपीएस तथा श्री स्वामीनारायण मंदिराचे पूजनीय आनंद जीवन स्वामीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्वचारोग तज्ञ डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांची उपस्थिती होती। यावेळी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विनोद शेठ अग्रवाल, सेक्रेटरी दिनेश गिंदोडिया हे देखील उपस्थित होते। यावेळी समाज बांधवांचीही उपस्थिती होती। मंगल प्रसंगी या अग्रवाल हॉलचं छत्रपती अग्रवाल अग्रसेन हॉलचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे। ही संस्था अग्रवाल शिक्षण विद्यार्थी शिक्षण संस्था हिची स्थापना 1946 साली झाली। अग्रवाल समाजाचे दानवीर श्रीमंत प्रताप शेख आणि विजयराम टेडराज मनोहर टॉकीजवाले यांनी ही जमीन दान म्हणून संस्थेला दिली आणि नंतर शिवनारायण जीवनराम अग्रवाल म्हणजे सोनू शेठ स्वातंत्र्य सैनिक यांनी समोरची जी बिल्डिंग आहे भवनाची अग्रवाल विश्राम भवन याची निर्मिती करून दिली। नंतर समाजाच्या काही दानवीर लोकांनी राजस्थान भवनची निर्मिती केली। नंतर याच्यावरनं जो खर्च होत होता, जो खर्च होऊन आणि नंतर इन्कम सुरू झालं लग्नाला जाऊन, तर ते फंड पुष्कळ निर्माण झालं। तर त्याच्यानंतर संस्थेने स्वतःच्या फंडातून लॉनची निर्मिती केली आणि आता या भवनाची निर्मिती केली। या संस्थेमार्फत तिचा हेतू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हा आहे। तर 12 ते 14 लाख रुपये प्रतिवर्ष जे समाजाचे गरीब
किंवा ज्यांना गरज आहे, गरजवंत जे विद्यार्थी आहेत त्यांना 12 ते 15 लाख रुपयापर्यंत दरवर्षी मदत दिली जाते आणि त्या मदतीने पुष्कळ उच्च शिक्षित झाले जे गरीब होते ते आणि पुष्कळ तर फॉरेनमध्ये आहेत आणि चांगल्या पोस्टवर भारतात आहेत. तर ही संस्थेची जी मेन उद्देश आहे तो सफल होतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अग्रसेन. धुळे देवपुरातील अंडाकृती बगीचा येथे महानगरपालिकातर्फे बांधण्यात आलेल्या चर्मकार समाज भवनावर ताबा मिळविणाऱ्या अतिक्रमणास हटवून न्याय दिल्याने आज श्री संत शिरोमणी गुरु रविदास युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व संत शिरोमणी गुरु रविदास स्मारक समिती धुळेतर्फे धुळे महानगरपालिकेचे आभार मानण्यात आले. धुळे देवपुरातील सिटी सर्वे क्रमांक 4782 या अंडाकृती बगीचा येथे महानगरपालिकेने पक्के बांधित समाज भवनावर अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले होते. याची दखल घेत सदर अतिक्रमण काढण्यात यावे या न्यायासाठी समितीचे रामेश्वर चित्ते यांनी दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी धुळे महानगरपालिकेकडे अर्ज सादर केला होता. या अर्जाची दखल घेत आज पालिकेच्या संबंधित प्रशासनाने पडताळणी करीत सदर अतिक्रमण हटवण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले व अतिक्रमण विभागाचे प्रसाद जाधव हे सदर समाज भवन येथे जाऊन अतिक्रमण हटवले. यासाठी आज वरील संस्था समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तथा समाज बांधवांनी धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाचे आभार मानलेत. आमचे संत शिरोमणी गुरु रविदास समाज सुधार मंडळ आणि संत शिरोमणी गुरु रविदास सेवाभावी संस्था आज नगरपालिकेने आमच्या 4782 अंडाकृती वाचनालय समाज भवनमध्ये अनधिकृत समाजाचा कोणी ताबा घेऊन त्याला हडप करण्याचे आणि धंदा निर्माण करण्यासाठी निर्माण केला होता. ते आज नगरपालिकेने न्याय दिला. आज नगरपालिकेने 7 दिवसाची मुदत दिली होती. 7 दिवसाची मुदत संपल्याला 20 दिवस झाले आणि आज नगरपालिकेचे अतिक्रमण निर्णून अधिकारीचे प्रसाद जाधव हे स्वतः इथे आले. आयुक्तांची सही होऊन ते ताबा आज नगरपालिकेने त्यांच्या ताब्यात घेतला आहे. आज ती कारवाई झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी इंजिनियर महेंद्र पाटील तर व्हाईस चेअरमनपदी विकास माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथील निवडणूक अधिकारी माननीय श्री विजय भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे मुख्यालय धुळे येथे निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीदरम्यान चेअरमन पदासाठी श्री महेंद्र बालू पाटील व व्हाईस चेअरमन पदासाठी श्री विकास जिभाऊ माळी यांचा प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकारी सहकार 1 चे श्री विजय भडांगे यांनी चेअरमन पदासाठी महेंद्र पाटील यांना बिनविरोध निवड घोषित केले तर व्हाईस चेअरमनपदी विकास जिभाऊ माळी यांना घोषित केले. यावेळी संस्थेचे गटनेते माननीय श्री RP पाटील, संजय सी साळुंखे, PT भामरे, मावळते चेअरमन श्री जितेंद्र गवळे व मावळते व्हाईस चेअरमन श्री प्रवीण देसले यावेळी उपस्थित होते. धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था या पतसंस्थेच्या चेअरमनपदी माजी महेंद्र पाटील म्हणून निवड झाली चेअरमनपदी. तसंच व्हाईस चेअरमनपदी श्री विकास माळी यांची निवड झाली. या निवडीसाठी आमचे गटनेते आबासाहेब PT भामरे, आमचे गटनेते साखरेचे साळुंके आबा, तसंच आमचे गटनेते RP दादा यांनी आणि सर्व संचालक मंडळांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला त्या विश्वास खरं पात्र उतरण्याचं काम मी नक्कीच करेल. या संस्थेची भरभराटी कशी होईल आणि आमचे जे सभासद आहेत त्या सभासदांच्यासाठी जास्तीत जास्त कसा विकासाचे कामं असतील किंवा त्यांचा व्याजदर कसा कमी करता येईल, जास्तीत जास्त योजना कशा राबवता येतील यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असेल. जो विश्वास माझ्यावरती दाखवला त्या विश्वासास मी नक्कीच पात्र होईल. धन्यवाद. धुळे तालुक्यातील नेर येथील सर्वाश्रुत परिचित असलेले स्वर्गीय संजय दगडूशेठ जयस्वाल यांच्या पुण्यस्मरणार्थ महिला काँग्रेस व जयस्वाल परिवारातर्फे वृद्ध महिला पुरुषांना साड्या व ड्रेस वाटप करण्यात आले. स्वर्गीय संजय जयस्वाल उर्फ ढबू शेठ हे धुळे तालुक्यातील नेर येथील रहिवासी होते.
ते नेर गावातीलच नव्हे तर परिसरातील गावांमधील गरजू गरीब लोकांच्या मदतीला धावून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करीत होते. त्यामुळे त्यांच्या कार्याचा उजाळा व्हावा यासाठी आज त्यांच्या पुण्यस्मरणार्थ गरजू गरीब वृद्ध महिला पुरुषांना साड्या व ड्रेस वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम शहरातील मातोश्री वृद्धाश्रमात पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष गायत्री देवी जयस्वाल, छायाताई पाटील, नाजनीन शेख, बानुबाई शिरसाट, अनिल भामरे, मातोश्री व्यवस्थापक धीरज धनगर आदि उपस्थित होते. आज महिला कांग्रेस की तरफ से वृद्ध आश्रम में पुरुष और महिलाओं को कपड़े बांटने का कार्यक्रम रखा गया. डब्बू शेठ जयसवाल इनका 1 साल पूरा हो गया. उनकी याद में वृद्ध लोगों को, बूढ़े लोगों को कपड़े बांटने का कार्यक्रम रखा. धन्यवाद. आज आम्ही या वृद्धाश्रमामध्ये प्रथम स्मृती दिनानिमित्त ढेबू शेठ यांच्या स्मरणार्थ आम्ही वृद्धाश्रममध्ये महिला आणि पुरुषांना कपडे वाटण्याचा कार्यक्रम केलेला आहे. जे शासनाचे नियम आहेत त्याला अनुसरून आम्ही सोशल डिस्टिंक्शन पाळून आणि मास्कचा वापर करून हा कार्यक्रम घेतलेला आहे महिला काँग्रेसतर्फे. मोहरम सणानिमित्त धुळे शहरातील हजरत अली शेरे खुदा, हजरत मौला अली मुश्किल कुशा बाबा यांच्या उत्सवानिमित्त आज संदल महोत्सव समितीतर्फे भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भाविकांनीही भंडाऱ्याचा लाभ घेतला. यावेळी मनोज भिंगारे, गौतम शिरसाट, संजय येदवर, पप्पू शिंपी, रोशन शेख, राहुल परदेशी, अजित राणा, नयन शेवतकर आदी व्यापारी बांधवांचे या उत्सवात सहकार्य लाभत आहे. सदर भंडारा 700 ते 800 किलोच्या मसाले भात व शिऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. खुदा मुश्किल कुशा बाबा संदल महोत्सव दर सालाबादाप्रमाणे याही वर्षी सादर करण्यात आला आहे. तसंच त्याचा आज भंडाऱ्याचा कार्यक्रमही ठेवण्यात आलेला आहे. साधारण 600 ते 700 किलोचा भंडारा वाटप केला जातो. पण कोरोनाच्या ह्या काळात फक्त 100-150 किलोचा करण्यात आला आणि सर्व व्यापारी लोकांकडून याचे मदत होते, अन्नदानाची मदत होते. बाकी सगळं खर्च वगैरे मित्रपरिवार करून त्यांनी हा सण साजरा करण्यात, भावांचा उत्सव साजरा करण्यात. किती वर्षापासून परंपरा आहे सर ही? साधारण आम्हाला तर 20-25 वर्ष झाले आहे, पण त्याच्या पहिल्यापासून साधारण चालत आली आहे. 100-1 वर्ष झाले त्या घराला 100-1 वर्ष. साक्री शहरात नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या आकर्षक अशा मूर्त्या विक्रीस दाखल झाल्या होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्त्यांना म्हणावी तशी मागणी मिळू शकली नाही, म्हणून विक्रेत्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. हायवे क्रमांक 6 लगत असलेले दुर्गामाता मूर्तीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. स्टॉलवर आकर्षक व सुंदर मूर्त्या विक्रीसाठी दिसून आल्यात. त्या ठिकाणी मूर्ती विक्रेत्यांनीही आपली व्यथा मांडली. कोरोना या विषाणूमुळे मूर्ती बनवणारे मूर्तिकार यांच्यावरही खूप मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. कारण काही मंडळांनी दुर्गामाता स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला नाही व साध्या पद्धतीने स्थापना करून सकाळी व संध्याकाळची आरती केली जाईल. त्यामुळे कमी प्रमाणात मूर्त्या विकल्या जात आहेत. तरी पण मूर्ती कलाकारांनी समाधान व्यक्त केले की ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच विक्री होईल व आई जगदंबाकडे एकच प्रार्थना की कोरोना हा विषाणू संपूर्ण जगातून नष्ट करून टाक, असे देवीला साकडेही घालण्यात आले, असे मूर्ती विक्रेत्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. मी शिवाजी रामदास कुंभार. मी कुंभार काम करतो, मूर्तीकाम वगैरे, मटकी वगैरे बनवायचे सगळंच काम करतो. पण यावर्षी कोरोनामुळे बरंच काही नुकसान झालेलं आहे. आमचं गणपती, दुर्गादेवी असे बरेच नुकसान झालेलं आहे. पण आम्ही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार थोडे चालतोय आणि बरेचसे मंडळांनी असं ठरवलं आहे की आम्ही यावर्षी काही देवीची स्थापना वगैरे करणार नाहीत. यामुळे आमच्या धंद्यावर खूपच मोठा परिणाम झालेला आहे. याच्यामुळे कुंभार काम करणारे जे व्यावसायिक आहेत, मूर्तिकार यांचे बरंचसं काही नुकसान झालेलं आहे यावर्षी कोरोनाच्या दृष्टिकोनाने. ते पण आम्ही सहन करून आमच्या जेवढं पर्यायानुसार आम्ही करतोय त्यानुसार परत शासनाच्या नियमाने सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे,
किंवा सॅनिटायझर वापरणे हे सर्व आम्ही सहन करून आणि आमच्या परीने आमचा धंदा करण्याचा प्रयत्न करतोय. पण शासनाला एवढी सर्व काही सांगणे आहे की आम्ही पण जसं शासन करतंय तसं आम्ही पण करायला तयार आहोत. पण यावर्षी अंबा माताला एवढं निवेदन आहे की तू जशी अंबा माता येईन 10 दिवसात कोरोना वगैरे सर्व नेईन हीच आम्ही माताच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद फ्रुट्स अँड ड्राय फ्रुट्स या दालनाचे घटस्थापना शुभमुहूर्तावर माजी सैनिक प्रोपरायटर संदीप मोरे यांच्या हस्ते सहपत्नीक उद्घाटन संपन्न झाले. धुळे शहरातील जय हिंद चौकातील जय हिंद कॉलनीत या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरातील माजी सैनिक प्रोपरायटर संदीप मोरे व प्रोपरायटर प्रमोद पाटील यांनी आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर जय हिंद फ्रुट्स अँड ड्राय फ्रुट्स दालनाचे उद्घाटन केले असून शहरातील जय हिंद चौकातील जय हिंद कॉलनीतील गजबजलेल्या या ठिकाणी फ्रुट्स आणि ड्राय फ्रुट्स नागरिक ग्राहकांना जवळच हाकेच्या अंतरावर उपलब्ध व्हावेत या हेतूने या दालन ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. यात फ्रुट्समध्ये सफरचंद, पपिता, केळी, अननस, मोसंबी, द्राक्षे, सीताफळ, डाळिंब, पेरू, केवी, स्ट्रॉबेरी, चिक्कू, ड्रॅगन फ्रूट आदी सर्व प्रकारचे फळ तसेच ड्राय फ्रुट्समध्ये काजू, बदाम, पिस्ता, किसमिस, अंजीर, अक्रोड, मनुके, खारीक, खजूर आदी सर्वच प्रकारचे ड्रायफ्रुट्स उपलब्ध असून अतिशय उत्तम दर्जाचे व अत्यल्प दरात या ठिकाणी उपलब्ध असून विशेष म्हणजे या ठिकाणी घरपोच सुविधा नागरिक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तरी ताजे व उत्तम प्रतीचे फळे व सुकामेवा माफक दरात उपलब्ध असून सेवेची संधी द्यावी असे यावेळी प्रोपरायटर माजी सैनिक संदीप मोरे व प्रमोद पाटील यांनी ग्राहकांना आवाहन केले असून एकदा या जय हिंद फ्रुट्स अँड ड्राय फ्रुट्स शॉपला अवश्य भेट द्या व आपल्या सेवेची संधी द्या असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी संदीप मोरे माजी सैनिक. मी जय हिंद चौकात जय हिंद फ्रुट्स आणि ड्राय फ्रूटचं दुकान नवीन ओपनिंग केलेलं आहे. याच्यात अल्प दरात सर्व प्रकारचे तुम्हाला ताजे फळं मिळतील. तसेच माफक दरात तुम्हाला फ्रूट मिळतील आणि ही सुविधा आम्ही संपूर्ण धुळ्यात घरपोच उपलब्ध केलेली आहे. हॉस्पिटल आणि कॅन्टीन वगैरे कोणालाही आवश्यकता पडलीच तर आम्ही घरपोचपर्यंत याची डिलिव्हरी करू. जय हिंद. घटस्थापनेच्या उपलक्ष साधून आम्ही आज आमच्या नवीन शॉपची सुरुवात केलेली आहे आणि मला आशा आहे की सर्व ग्राहक मला अपेक्षित सहकार्य करतील आणि आमच्याकडूनही व्यवस्थित सेवा होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मोबाईल लुटणाऱ्या टोळीला धुळे एलसीबीच्या बेड्या. कोरोनामुळे श्री एकविरा देवीचा उत्सव साध्या पद्धतीने. सामाजिक अंतर ठेवत श्री अग्रसेन महाराजांना शतकोटी अभिवादन. लक्ष्मी बम या चित्रपटावर बंदी आणा राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदेंची मागणी. धुळ्यात छत्रपती महाराज अग्रसेन हॉलचे उद्घाटन. समाज भवनास ताबा घेणाऱ्या अतिक्रमास हटवल्याने धुळ्यात चर्मकार बांधवांमध्ये आनंदोत्सव. धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची वर्णी. स्वर्गीय संजय जयस्वाल यांच्या पुण्यस्मरणार्थ धुळ्यात वृद्ध महिलांना साड्या व पुरुषांना ड्रेसचे वाटप. मोहरम निमित्त धुळ्यात भव्य भंडारा. कोरोनामुळे देवीच्या मूर्ती विक्रेत्यांना फटका आणि धुळ्यात जय हिंद फ्रूट अँड ड्राय फ्रुट्सचे दिमाखात उद्घाटन. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.